जन्मला महाराष्ट्रात पुण्याच्या कृष्णेच्या पोरगावात बहिणीची राखुनी शाबरू जगात नाव गाजले बापू बिरू अन्याय अत्याचार हा झाला होता फार शस्त्र हाती घेतले त्यांनी थोरे अन्याय अत्याचाराचा करून यांनी पात नाव गाजविले या धनगर कुळीचे सोडतो सर्व्याला तोच आवडे देवाला 16 जानेवारीला घात मोठा झाला सुवर दिन यमदूतानं देव माझा चोरला सुवर दिन यमदूतानं देव माझा चोरला पुनर्जन्म द्यावा हीच विनंती देवाला आणि आंबगावच्या मसाई बिरदेवाचा वरदास्त शिराला वेळ नको लावू डिंब्या थाप मार ढोलाला सुंबरान मांडले या बघा मांडले सुंबरान गुंडला या बघा कुणाला बाप्पा या गावाला या बघा गावाला बहीण आणि भावाला या बघा भावाला राज्य देवीला या बघा देवीला मसाई देवीला या बघा देवीला लिंग देवाला या बघा देवाला साऱ्या विघ्न काळाला या बघा काळाला देवाचरण वंदून जातो माझ्या वाटेला सोडल्याला जाग्याला या हल्ल माझ्या मताला कुरुबाया कुरुबल काढले रक्ताचा दारुव रक्ताचा दारुव जसा रक्ताचा जळू लागला होता दिसायला तुझ्या त्रिकाळाला कन्या लागली होती दिसायला पायी पद मुकी रत्न बोंबी चंदन हिरा तो सुवर्णाचा जवळाचा अशी कन्या लागली होती दिसायला रूप पाहून आनंद झाला सोनाच्या बाळाला सोनार मध्ये
सूर्याला म्हणती उभू नको, चंद्राला म्हणती मागू नको. रूप लागलं होतं दिसायला, राजाला हात आहे माझी सोनाच्या बांगच्या वेळेला. हरी मारली एवढ्या तुम्ही त्या टायमाला, हरी मारल्या वेळेला राजा धुरायचं त्या ठिकाणाला. सोनाराचा भाय खायला लावता करायला त्या ठिकाणाला. उचलून घेतलं घेतलं उचलून घेतली घेतली. मिळाला त्या टायमाला म्हणून खाली मारली आपल्या राणीला त्या टायमाला. जसं राणी जवळ बाळ दिला तसं बाळ दिल्यानंतर आनंद झाला राणीला. राणीनं जो बंधारा लावला तर तिला पाना फुटाला त्या त्रिवेळेला. जसा पुन्हा कुठला एवढ्या त्रिवेळेला दिवसा मागून दिवस लागला हुयाला. सोन्या बरकाच्या जागेला सूर्याच्या तेजाने दिव्याच्या ज्योतीने आणि मातीच्या दुधाने बाळ लागला होता. बाळाला 1 दिवस झाले. 5 दिवस झाल्यानंतर बाळाची 5वी बरका पुजाला त्या त्रिवेळेला. 5वी जशी पुजली तशी त्या टायमाला. 7व्या दिवशी हा बरका सातवी केली त्या टायमाला. सातवलं या पुजायला, सातवलं या पुजायला. राजाने विचार केला या आनंदाच्या घरामध्ये या आपल्या नगरीला साखरपेढा वाटावा म्हणून त्या त्रिवेळेला प्रधानाला लागला होता बोलायला. हत्तीच्या अंबारीवर बसून सर्व नगरीला साखर वाट आणि बादशाचा आमंत्रण घेत या वेळेला. असं जाईल परमाना त्या टायमाला. प्रधानाच्या वाहनात त्या ठिकाणाला हत्तीवरती बसून साखर गावाला सगळी वाटली आणि बादशाचं आमंत्रण दिले त्या टायमाला. नवरीचं नवळ पुजला त्या वेळेला. 10व्या दिवसाला सासू घरच्या सुना माया घरच्या लेकीनी मुलगा म्हणजे नानी पुजून बाळाला नाव खावं म्हणून नाव घातलं होतं त्या त्रिवेळेला. नाव घातलं त्या टायमाला. एवढा पुढे पुढे आता या बाळाचं नाव पाहिजे आपण ठेवायला, पण नाव काय ठेवायचं त्या ठिकाणाला. थोडं पडलं राजाला राजाला वे, प्रधानाला बोलाया लागला वे. भक्त आणि ब्राह्मण
घातल्यानंतर त्या त्रिवेळेला विचार केला म्हणाला त्या त्रिटायमाला नाव पाहिजे ठेवायला पण नाव ठेवण्यासाठी त्या ठिकाणाला हगाळी मारली आपल्या प्रधानाला त्या त्रिटायमाला म्हणजे मूर्त पाहिजे पाहायला बारशाचा नाव पाहिजे सांगा म्हणजे काहीतरी मुडकायला म्हणून गाव नगरीमध्ये जायचं जाऊन दुसरी भट ब्राह्मणाला बोलून राजवाड्यामध्ये आणायचं प्रधानाच्या पाहाने तसं सांगितल्याप्रमाणे आधीप्रमाणे नगरामध्ये जाऊन त्या त्रिवेळेला नगरामध्ये जाऊन त्या त्रिटायमाला निघून गेला ब्राह्मणाच्या वाड्याला जाऊन लागला ब्राह्मणाला बोलायला जसं राजाने बोलवणं केलं तसं बरं का पुती पुराण त्याने लावलं होतं बघलेला वाट चालत त्याला 350 म्हणजे पहिला आला पहिल्याला नाव वाहलं नाही म्हणून अशी 350 भट ब्राह्मण त्या राजवाड्याला बोलवून घेतलं होतं राजाच्या वाड्याला जरा बोलवून घेतला जेवढी आत्री टायमाला लागलं होतं नाव वर का शोधायला पण नावाचा काही त्यातरी टायमाला लागना म्हणून पुढे पुढे होते कोणाला त्या ठिकाणाला कोण पडला कुणाला कुणाला वे कोण पडला कुणाला कुणाला वे विचार केला म्हणाला त्या टायमाला त्या कन्याला त्या टायमाला पूजा करण्यात आपण घातली होती त्या टायमाला इथून सुई केली पाहिजे म्हणून असा लागला होता भोळादेव शंकर आपल्या पार्वतीला सांगायला जर का नवरस नाव सांगण्यासाठी मला जायला पाहिजे म्हणून भोळादेव शंकराने मोडकत रूप पुष्प निर्माण केलं पशुवेश्वर नंदीवर लादून 3 ताराचं गमन करून त्या त्रिवेळेला निघून गेली त्या टायमाला चालला होता कुणी जात्री जाग्याला कुणाला चालला निघुणाया चालला दरवाजा असणाऱ्या पहाऱ्याकडे ऐकलं कोणतरी जानदुशी भर ब्राह्मण आलाया म्हणून त्या त्रिवेळेला त्याने प्रधानाला सांगितलं की जानदुशी कोणतरी आलाया नाव सांगतो म्हणजे त्या वेळेला माझा गुरु गेलाया सांगा अप्पा तुम्हाला कुठे सोडू सांगा अप्पा मला कुठे सोडू
भाईगिरीचं शासन ह्या गावामध्ये होतं. होय लय होतंय. बरोबर आहे. होय. म्हणून आया भैरीचा आवाज गुंजला